औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात रण पेटलेलं असतानाच आता या वादात औरंगजेबाच्या वंशजांनीच उडी घेतली आहे। औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण द्या अशी मागणी स्वतःला मुघलांचे वंशज म्हणवणाऱ्या प्रिन्स टूसी यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनाच थेट पत्र लिहिलंय। मुघलांचे वंशज म्हणवणारे हे टूसी नक्की आहेत तरी कोण आणि मुळातच औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण असताना पुन्हा संरक्षण देण्याची मागणी का केली जाते आपण पाहूया। ती घाण आपल्याला महाराष्ट्रामध्ये नको, ज्याला पाहिजे ना घेऊन जा पाकिस्तानमध्ये। त्यामुळे ही दूसरा अयोध्या होण्याची पॉसिबिलिटी आहे। उस हिसाब से वो अपने आगे के आंदोलन की दिशा को तय करेंगे, अन्यथा अंतिम तो हमारा संभाजीनगर कूच और उस थड़के की कार सेवा यही होगा। औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याचे हिंदुत्ववादी नेत्यांचे इरादे असताना आता या औरंगजेबाच्या कबरीच्या वादात मुघल वंशजांची एंट्री झाली आहे आणि औरंगजेबाच्या कबरीचा वाद छत्रपती संभाजीनगरातून राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचलाय। औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करा असं पत्र मुघल वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टूसी यांनी राष्ट्रपतींना पाठवलंय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यासह स्थानिक पोलिसांना पत्राची प्रत पोहोचवण्यात आली आहे। या पत्रात टूसी म्हणतात, मी मुघल कुटुंबाचा उत्तराधिकारी आहे। शेवटचे मुघल बहादूर शाह जफर यांचा पणतू। माझे पूर्वज बादशाह औरंगजेब यांची कबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे। त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कबर अत्यंत साधी आहे। गेल्या काही दिवसांपासून काही लोक ही कबर उखडून फेकण्याची मागणी करतायत, पण औरंगजेब यांचा जन्म भारतात झाला आणि ते भारतातच मेले। भारतीय संविधानानुसार प्रत्येक माणसाला या देशात राहण्याचा आणि इथेच मरण्याचा अधिकार आहे। सध्या औरंगजेबाची कबर वक्फची प्रॉपर्टी आहे आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली आहे। काही लोक इतिहासाची मोडतोड करतायत आणि दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करतायत। असले प्रयत्न हाणून पाडण्याचं सरकारचं काम आहे। मी राष्ट्रपती महोदय यांच्या लक्षात आणून देतो की मी औरंगजेबाच्या कबरीचा संरक्षक आहे, त्यामुळे या प्रॉपर्टीचं महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं संरक्षण करावं अशी माझी विनंती आहे। तसंच याबाबतचे योग्य ते आदेश तातडीनं संबंधित यंत्रणांना द्यावेत अशी ही विनंती या प्रिन्स टूसीनं केली आहे। मुल्क में जो आज औरंगजेब की मज़ार को लेकर जो हंगामा हो रहा है, जो फिसादें पैदा हो रही है, उसी सिलसिले में हमने प्रेसिडेंट ऑफ इंडिया को एक रिप्रेजेंटेशन भेजा है। हमने लेटर में प्रेसिडेंट ऑफ इंडिया को औरंगजेब की मज़ार की हिफाजत करने के लिए बोला है, क्योंकि कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से एशियन मॉन्यूमेंट्स एंड आर्कियोलॉजी साइट्स एंड रिमार्क्स एक्ट 19 के मुताबिक इसको तोड़ना या हटाना या नुकसान पहुंचाना गैर कानूनी है। पण टूसी यांच्या मागणीला हिंदुत्ववाद्यांचा विरोध आहे। प्रिन्स याकूब हबीबुद्दीन टूसी हे मुघलांचे वंशज असल्याचा दावा करतात। ते स्वतः बादशहासारखेच राहतात। काही वर्षांपूर्वी टूसी यांनी ताजमहल आणि लाल किल्ला ही आपलीच संपत्ती असल्याचं विधान केलं होतं। एवढंच नव्हे तर बाबरी मशिदीवरही त्यांनी दावा ठोकला होता। संपूर्ण देशात औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पेटलेला असताना औरंगजेब हा कुणाचाही आदर्श कसा असू शकतो असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे। लेकिन जिनके आदर्श औरंगजेब हों तो उनका आचरण भी उसी प्रकार का जरूर होगा और लोगों ने देखा भी अपनी आंखों से। आप क्यों कहते हैं कि उनका औरंगजेब उनके लिए आदर्श हैं? क्योंकि वो औरंगजेब को महिमा मंडित कर रहे हैं। वे सब लोग उस कैटेगरी में खड़े हो चुके हैं। उनके नेताओं ने मुंबई से लेकर के लखनऊ तक ये सभी लोग तो महिमा मंडन करने वाले लोग हैं। तो जिनका जैसा आदर्श होगा तो वैसे ही उनका स्वयं का चरित्र भी होगा। यही तो हमारी संस्कृति भी कहती है, शिवो भूत्वा शिवम यजेत। तो जो जिसकी पूजा करेगा उस जैसा ही बनता है। हम राम को आदर्श मानते हैं, कृष्ण को आदर्श मानते हैं, शिव को आदर्श मानते हैं, उनकी पूजा करते हैं, तो स्वाभाविक रूप से उनके
अच्छे गुण भी हमारे अंदर उनकी कृपा से समाहित होते हैं। जो औरंगजेब को, बाबर को अपना आदर्श मानता होगा, तो उन जैसे गुण भी उनके अंदर देखने को मिलेंगे और ये आचरण लोगों ने अपनी आंखों से देखा भी है और आगे भी देखेंगे। औरंगजेबाच्या कबरीचे संरक्षक असल्याचा दावा टुसी करत असले तरी औरंगजेबाची कबर ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे। संभाजीनगरपासून 25 किलोमीटरवर खुलताबादमध्ये औरंगजेबाची ही कबर आहे। 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर ही कबर बांधण्यात आली। औरंगजेबाच्या इच्छेनुसार गुरु शेख जैनानुद्दीन शाह यांच्या कबरी शेजारी औरंगजेबाला दफन करण्यात आलं। नंतरच्या काळात लॉर्ड कर्झननं औरंगजेबाच्या कबरीवर संगमरवरी फरशी घातली। संभाजीनगरमध्ये एकूण 10 संरक्षित स्मारकं आहेत। बीबी का मकबरा, अजंठा वेरूळ, देवगिरी किल्ला, घृष्णेश्वराचं मंदिर आणि औरंगजेबाची कबर ही त्यापैकी काही संरक्षित स्मारकं। ही सगळी स्मारकं केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात। कबरीची देखभाल, नियंत्रण आणि सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाची आहे। औरंगजेबाच्या कबरीला आधीपासूनच संरक्षण देण्यात आलंय। गेल्या काही दिवसातल्या वादानंतर या कबरीभोवती पत्रेही उभारण्यात आलेत। कबरीजवळ कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून NIAचं पथकही संभाजीनगरात दाखल झालंय। सध्या तरी औरंगजेबाची कबर संपूर्ण संरक्षणामध्ये आहे आणि त्यामुळेच ताजमहाल आपल्या मालकीचा आहे असं म्हणणाऱ्या टुसी यांची ही नवी स्टंटबाजी आहे की काय असाच प्रश्न पडतोय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।